नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी आज जाणार होती पप्पांकडे, कारण माझ्या मम्मीचं श्राद्ध होतं आणि मला पप्पांना थोडी हेल्प पण करायची होती, जेवण वगैरे करायला. आणि मला खूप उशीर झालेला, कारण हा गणू ना लेट उठतो आणि तो जाईपर्यंत मला काहीच करता येत नाही. त्याच्यानंतर मी बस स्टॉपवर आले आणि ते बस पण मी यायच्या पहिलेच गेलेली. मग मला इथे 1.5 तास थांबावं लागलं. त्याच्यानंतर बस आली आणि नंतर आम्ही गेलो आणि खरंच खूप लेट झालेला. पप्पा पण माझी वाट बघत होते. तरी पण आमची वाडी टायमावर गेली, पण तरी पण असं बसमुळे ना खूपच लेट होतं. आणि नंतर मी पप्पांच्या इथे पोचलेले आणि मी तिथून ऑटोने गेली, कारण पाऊस पण चालू झालेला आणि माझ्या माहीत चालायची ताकदच नव्हती, कारण बसने एवढा वेट करवला ना. त्याच्या मला माझ्या मम्मीची खूप आठवण येते. खूप काही करायचं होतं तिच्यासाठी, पण काहीच करता नाही आलं, कारण मी खूप लहान असताना माझी मम्मी वारली. आपल्या आईसारखा आपल्याला कोणीच जीव लावू शकत नाही. आपल्याला आई वडील नसतात ना, तेव्हा आपल्याला कोणच किंमत देत नाही. हे ना खरं तर आई गेल्याच्या नंतर कळलं. कधी कधी वाटतं ना, भरपूर बोलायचंय तुझ्याशी, मनातलं सगळं तुला सांगायचंय, पण आता तर फक्त तुझ्या फोटो समोरच मी बोलू शकते. खूप मिस करते का आई तुला. खूप असं वाटतं ना, आयुष्यात काही नसेल तरी चालेल, पण आई वडील पाहिजे बाबा. ते कसे पण असून दे, आपल्याला ओरडू दे, आपल्यावर रागवून दे, पण आई वडील सगळ्यांना पाहिजे. अजून मला काहीच बोलता नाही येणार. आता मी पप्पांच्या मार्केटमध्ये आलेली भाजी वगैरे घ्यायला. मग भाजी वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मला थोडीशी भूक लागली. मग मी ते ज्यूस प्यायली, कारण मी आता बाहेरचं खाणं बंद केलं आहे. डॉक्टरने मला सांगितले की बाहेरचं काहीच खाऊ नको, फळं वगैरे खा आणि हेल्दी खा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.